नमस्कार. आज आपण वर्षभर टिकणारे पांढरे शुभ्र बटाट्याचे चिप्स कसे करायचे ते बघणार आहोत. बऱ्याचदा बटाट्याचे चिप्स लाल पडतात, तळल्यानंतर ते अजिबात पांढरे शुभ्र राहत नाही, वर्षभराच्या आत खराब होतात. तर असं होऊ नये त्यासाठी खास टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. रेसिपी नेहमीप्रमाणे सोपी आहे. चला तर वेळ न घालवता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 5 किलो बटाटे घेतलेले आहे. आज आपण 5 किलोच्या अचूक प्रमाणात बटाट्याचे चिप्स म्हणजेच बटाट्याचे वेफर्स बनवणार आहोत. सर्वात महत्त्वाचं, चिप्स बनवण्यासाठी बटाटा कुठला वापरावा. बटाट्याचे चिप्स बनवताना योग्य प्रकारचा बटाटा निवडणं खूप महत्त्वाचं आहे. इथे मी पातळ साल असलेला नवीन बटाटा घेतलेला आहे. सर्वात आधी आपल्याला बटाट्याची साल काढायची आहे. साल काढण्यासाठी इथं मी पिलरचा वापर करत आहे. व्यवस्थित आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. बटाट्याचे चिप्स बनवताना मोठ्या आकाराचेच बटाटे निवडा. वेळ कमी लागतो आणि बटाट्याचे चिप्स हे मोठ्या आकाराचे बनून तयार होतात. इथे मी व्यवस्थित बटाट्याची साल काढून घेतली. बटाट्याची साल काढल्यानंतर पटकन आपल्याला पाण्यामध्ये बटाटे साल काढून टाकायचे आहेत, नाहीतर बटाटे काळे पडतात. त्यामुळे साल काढल्यावर लगेचच बटाटा आपल्याला पाण्यामध्ये टाकायचा आहे. सुरुवातीला 5 ते 6 बटाट्याची साल काढून घेतलेली आहे. चला तर पटकन चिप्स पाडून घेऊया. इथे मी किसणी घेतलेली आहे. माझ्याकडे अंजली ब्रँडची किसणी आहे. खूप छान आहे. मागच्या वर्षी घेतलेली होती, त्याचा रिझल्ट खूप छान आहे, त्यामुळे मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. आता आपल्याला बटाट्याचे चिप्स पाण्यामध्ये पाडायचे आहेत. हलक्या हाताने पाडा, हाताला लागण्याची शक्यता असते. अजिबात घाई करू नका. बटाट्याचे चिप्स बुडतील इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित चिप्स पाडून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाची टिप, चिप्स पाडून झाले की लगेच पाण्यात टाकायचे, म्हणजे काळे पडणार नाहीत. चिप्स खूप पातळ करू नका, वाळल्यानंतर ते खूप पातळ होतात. जास्त पातळ झाले की ते लगेच करपतात. त्यामुळे अगदी मीडियम म्हणजे जाड चिप्स पाडून घ्या, म्हणजेच ते व्यवस्थित तयार होतील. अशाच पद्धतीने मी सर्व चिप्स व्यवस्थित पाडून घेणार आहे. बटाट्याचे चिप्स म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. घरच्या घरी अगदी प्रेमाने बनवलेले आणि वर्षभर साठवून ठेवता येणारे हे चिप्स प्रत्येक घरात अगदी आवर्जून बनवल्या जातात. योग्य पद्धतीने तयार केलेले बटाट्याचे चिप्स केवळ खमंग आणि चविष्ट नसतात, तर ते दीर्घकाळ टिकणारे आणि पूर्णपणे नैसर्गिक असतात. बटाट्याचे चिप्स काळे पडू नये त्यासाठी इथं मी तुरटीचा खडा घेतलेला आहे. थोडासा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. इथं मी तुरटीची पावडर करून घेतलेली आहे. अगदी चिमूटपेक्षा पण थोडीशी तुरटीची पावडर जेव्हा आपण चिप्स पाडून घेतो त्यामध्ये टाकायची आहे. चिप्स पाडून झाल्यानंतर 2 ते 3 वेळा आपल्याला स्वच्छ चिप्स धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर थोडीशी तुरटीची पावडर घालायची आहे. टोटली ऑप्शनल आहे. तुरटीची पावडर घातल्यामुळे चिप्स मस्त पांढरे शुभ्र येतात. 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घेतल्यामुळे बटाट्यांमधलं जे स्टार्च असतं ते निघून जातं. आता 7 ते 8 तास आपल्याला बटाट्याचे चिप्स हे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. रात्रभर सुद्धा तुम्ही भिजत ठेवू शकता. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले तरी सुद्धा चालेल. इथे मी रात्रभर चिप्स पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी ठेवायचं आहे. अगदी खळखळून अशी पाण्याला आपल्याला उकळी आणायची आहे. तुम्ही बघू शकता आधीपेक्षा चिप्स मस्त पांढरे शुभ्र झालेले आहेत. आदल्या दिवशी आपण बटाट्याचे चिप्स 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले, त्यामुळे स्टार्च बऱ्यापैकी कमी झालेला आहे. आता जोपर्यंत पाण्याला अगदी खळखळून उकळी येत नाही तोपर्यंत व्यवस्थित आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे. बटाट्याचे चिप्स मस्त पांढरे शुभ्र होण्यासाठी आपल्याला तुरटीचा वापर करायचा आहे. तर इथं मी तुरटीची आदल्या दिवशी पावडर करून घेतली होती. अगदी चिमूटभरच पावडर आपल्याला पाण्यामध्ये घालायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर 2 टेबलस्पून इथं मी मीठ घालणार आहे. मीठ अगदी बेतानेच आपल्याला घालायचं आहे. सुरुवातीला आपल्याला जरी बटाट्याचे चिप्स जास्ती वाटत असले तरी ते सुकल्यानंतर अगदी कमी होतात आणि जर तुम्ही जास्त मिठाचा वापर केला तर ते खारट होण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे मिठाचा कमीत कमी आपल्याला इथं वापर करायचा आहे. हवं असल्यास आपण तळल्यानंतर थोडंसं मीठ त्यामध्ये घालू शकतो. तुम्ही बघू शकता पाण्याला अगदी खळखळून अशी उकळी आलेली आहे. आता आपल्याला अशा पद्धतीने बटाट्याचे चिप्स पाण्यामध्ये घालायचे आहेत. बटाट्याचे चिप्स पाण्यामध्ये घालताना गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. हातावर वाफ येण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यायची आहे. थोडंसं पाणी शिल्लक झालं होतं, त्यामुळे मी पाणी काढून घेतलेलं आहे. एकदाच मी संपूर्ण 5 किलोचे बटाट्याचे चिप्स शिजवून घेणार आहे. पातेलं मोठं असल्यामुळे
जर तुमच्याकडे पातेलं छोटं असेल तर तुम्ही 2 बॅचमध्ये सुद्धा बटाट्याची चिप्स शिजवून घेऊ शकता. व्यवस्थित मिक्स करायचे आहे. अगदी 70 ते 80% आपल्याला बटाट्याची चिप्स व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता अगदी हाताने दाबून बघितल्यानंतर चिप्स व्यवस्थित दाबल्या जात आहे. अजिबात ओव्हर कुक झालेला नाही. सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत बरोबर 10 ते 12 मिनिट झालेले आहेत. यापेक्षा जास्त वेळ बटाट्याची चिप्स शिजवू नका, नाहीतर त्याचा लगदा होईल आणि तुमची संपूर्ण मेहनत वाया जाईल. तुम्ही बघू शकता आधीपेक्षा बटाट्याचे चिप्स ट्रान्सपरंट झालेले आहेत. अगदी व्यवस्थित आपले बटाट्याचे चिप्स शिजवून तयार झालेले आहेत. अगदी परफेक्ट असे बटाट्याचे चिप्स शिजून तयार झालेले आहेत. गॅस मी बंद केलेला आहे. आता आपल्याला बटाट्याचे चिप्स पाण्यामधनं काढायचे आहेत. बटाट्यामधलं पाणी आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. जर बटाट्यांमध्ये पाणी राहिलं तर बटाट्याचे चिप्स ओव्हर कुक होण्याची शक्यता असते, कारण पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर सुद्धा कुकिंग प्रोसेस ही चालूच असते. माझ्याकडे मोठ्या चाळा नसल्यामुळे मला हे काम सोपं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असे बटाट्याचे चिप्स शिजून तयार झालेले आहेत. व्यवस्थित मी बटाट्याचे चिप्स हे चाळणीमध्ये काढून घेतले. पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. चला तर पटकन आपण बटाट्याचे चिप्स आता वाळवून घेऊया. माझ्या मदतीला माझी ताई आलेली आहे. ताई आल्यामुळे माझं काम खूप सोपं झालेलं आहे. याआधी मी कुरडईची रेसिपी शेअर केलेली आहे, त्यामध्ये तुम्ही ताईला बघितलं असेल. आता उन्हाची सोय असल्यामुळे आम्ही टेरेसवर बटाट्याचे चिप्स हे वाळवण्याकरता ठेवणार आहोत. जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर तुम्ही घरामध्ये सुद्धा फॅन खाली बटाट्याचे चिप्स सुकवून घेऊ शकता. बटाट्याचे चिप्स सुकवण्याकरता सर्वात आधी मी बेडशीट टाकलं, त्यावर वाळवणाचा जो प्लास्टिकचा कागद येतो तो अंथरला आणि त्यावर आम्ही बटाट्याचे चिप्स एक एक करत व्यवस्थित सुकवून घेतले. बटाट्याचे चिप्स आपल्याला 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हात सुकवून घ्यायचे आहेत. जर तुम्ही बटाट्याचे चिप्स व्यवस्थित सुकवून घेतले तर 1 ते 2 वर्ष बटाट्याचे चिप्स अजिबात खराब होत नाही. आणि जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर दररोज 2 ते 3 तास जरी तुम्ही चिप्सला ऊन दाखवलं तरी सुद्धा चालेल. जर तुम्हाला वाळवणाचे पदार्थ बनवताना कोणाची मदत मिळाली तर खरंच अगदी हे काम सोपं होतं. आणि आम्ही दोघी बहिणी गप्पा करत करत व्यवस्थित बटाट्याचे चिप्स सुकवून घेतले. 2 ते 3 दिवस मी कडकडीत उन्हामध्ये बटाट्याचे चिप्स व्यवस्थित सुकवून घेतलेले आहेत. रंग तुम्ही बघू शकता अगदी पांढरे शुभ्र मस्त टवटवीत असे आपले बटाट्याचे चिप्स तयार झालेले आहेत. अगदी प्रत्येक चिप्स मस्त सुकलेला आहे. गोल गरगरीत सुद्धा झालेला आहे. कुठेही तुटलेला फुटलेला नाही. तुम्ही बघू शकता. सुकल्यानंतर अजिबात बटाट्याचे चिप्स लाल पडलेले नाहीत. अगदी योग्य पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप आज आपण बटाट्याचे चिप्स बनवलेले आहेत. चला तर आता सर्वात मोठी परीक्षा, तळल्यानंतर बटाट्याचे चिप्स लाल पडतात का? तुम्हाला मी बटाट्याचे चिप्स तळून दाखवते. तेल आपल्याला व्यवस्थित गरम करायचं आहे आणि बटाट्याचे चिप्स आपण तळून घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी दुप्पट हे बटाट्याचे चिप्स फुललेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता तळल्यानंतर चिप्स अजिबात लाल पडलेले नाहीत किंवा करपलेले सुद्धा नाहीत. या परीक्षेत आपण पास झालेलो आहोत. अगदी पांढरे शुभ्र बटाट्याचे चिप्स आपले तयार झालेले आहेत. 1 ते 2 वर्ष अजिबात खराब होत नाही. आता तुम्ही म्हणाल की ही चिप्स तळल्यानंतर शेंगदाणे का तळत आहे? तर माझी आई आम्ही लहान असताना आम्हाला चिप्स सोबत अशा पद्धतीने शेंगदाणे तळून द्यायची. दोघांचं कॉम्बिनेशन अप्रतिम आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. चिप्स बघूया मस्त सॉफ्ट झालेले आहेत. अजिबात ते कडक झालेले नाहीत. एकदा या पद्धतीने बटाट्याचे चिप्स, बटाट्याचे वेफर्स नक्की ट्राय करा. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.